नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण सुरमई फ्राय करणार आहोत. अतिशय कुरकुरीत अशी बघू शकता तुम्ही. आज आपण कॉर्नफ्लोअर आणि रवा याचा वापर करून सुरमई फ्राय करणार आहोत. खूप अशी क्रिस्पी होते वरून आणि आतून एकदम सॉफ्ट अशी राहते. तर तुम्ही बघा कशी होते ते. तर चला. तर हे मी सुरमईचे 3 तुकडे घेतलेले आहेत. बघा किती फ्रेश अशी सुरमई आहे. तिला साफ अशी स्वच्छ करून घेतलेली आहे मी. आता आपण त्याला लिंबू पिळून घेणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी कोकम वापरणार असाल तरीही काही हरकत नाहीये. मी इथे लिंबू घेतला आहे. थोडंसंच लिंबू घ्यायचं आहे कारण आपली मच्छी कमी आहे. आणि आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. अगदी किंचित हळद. आणि आता आपण आलं लसूण पेस्ट घेणार आहोत. ती आता याला चांगली चोळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. व्यवस्थित अशी सगळीकडे लागेल अशी सुरमईच्या तुकड्यांना आपण लावून घेऊया. आणि याला व्यवस्थित लावून झालं ना की आपण याला 5 मिनिटांसाठी रेस्ट करून द्यायची आहे. कारण तो आलं लसूणचा फ्लेवर आहे ना तो पूर्णपणे मच्छीला लागेल. तिला त्या 5 मिनिटं तशीच ठेवून द्यायची आहे आणि 5 मिनिटांनंतर मग आपण मसाले टाकायला घेऊया. तर आता इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, ज्याच्याने कलर छान येईल. आणि इथे पाव चमचा मी गरम मसाला घेत आहे. पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मच्छीला लावून घेऊया. सगळीकडे एकसारखे असे लागले पाहिजेत. चांगला असा जाडसर थर देऊन ठेवायचा मसाल्यांचा. सगळे गरम मसाला वगैरे बाकीचे मसाले वापरलेत ना त्याची टेस्ट आणि आलं लसूणची टेस्ट खूप छान लागते. तर आपण याला आहे ना आता मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता कोटिंगसाठी आपण याला वापरणार आहोत कॉर्नफ्लॉर. 1 चमचा मी कॉर्नफ्लॉर घेतलाय आणि 1 चमचा मी रवा वापरला आहे. रवा पण मी बारीक घेतला आहे. आता याच्यात थोडंसं आपण मीठ घालूया चवीप्रमाणे, कारण कॉर्नफ्लॉरने टेस्ट एकदम वेगळी होणार म्हणून त्याच्यामध्ये मिक्स करावंच लागणार. थोडीशी लाल मिरची पावडर. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता मसाला अजिबात हलला नाही पाहिजे आपला आतला. आणि वरच्यावर त्याला आता आपण त्या मसाल्याला आहे ना कोट करून घेऊया म्हणजे तो निघणार नाही. व्यवस्थित असं सगळीकडनं लागेल असं प्रेस करून कोटिंग लावून घ्यायचं आहे. आता तेल गरम झाले. आता आपण त्याच्यामध्ये एक एक सुरमईचा तुकडा सोडूया. खूप अशी कुरकुरीत होते कॉर्नफ्लॉरच्या वापरामुळे आणि सगळे मसाले गरम मसाले असल्यामुळे तर खूप टेस्टी लागते. आणि थोडंसं आता आपण कढीपत्ता सोडून घेऊया. त्याच्याने मच्छीला छान वास येतो कढीपत्त्याचा. आता चांगली कुरकुरीत होईपर्यंत एक बाजूने झाली की मग दुसऱ्या बाजूला घ्यायची आहे उलटी करून. सारख्या उलट्या पालट्या नाही करायच्यात. बघू शकता आपला कलर कसा झालेला आहे मच्छीचा. खूप अशी कुरकुरीत होते. कलरही खूप छान आलाय बघा. बघताना समजतंय की कुरकुरीत आहे म्हणून मच्छी. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आता आपण काढून घेऊया. आपली मच्छी झालेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला करून मच्छी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून खायचं. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल.
आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.